सोशल मीडियावरती एक हत्तीचं पिल्लू हरवलं होतं आणि पुढं ते हत्तीचं पिल्लू वन विभागाच्या वाहनाकडे धावत आलं आणि मदत मागू लागलं. असा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. भारतीय वायुसेनेच्या निवृत्त अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय. सुरुवातीला हे हत्तीचं पिल्लू घाबरलेलं आणि गोंधळलेलं दिसतंय. एका जंगलातील रस्त्यावरती आपल्या आईला शोधत होतं. आईला शोधून ते हताश होऊन बसलं होतं. दरम्यान वन विभागाची गाडी दिसताच ते धावत त्याच्याकडे येतं आणि मदत मागत असल्याचं पाहायला मिळतंय. वन पथक काळजीपूर्वक त्या लहान हत्तीला त्या भागाकडे घेऊन जातं. तिथं त्याची आई शेवटची दिसली होती. आईने तिच्या पछाड्याला ओळखलं आणि ते स्वीकारलं. याची खात्री करण्यासाठी एका अधिकाऱ्याने हत्तीच्या शेणाचा काही भाग बाळाच्या सोंडेवर आणि पायावर हळूवारपणे ठेवलं. आपल्या आईकडे जाण्यापूर्वी हत्तीचं पिल्लू आपल्या सोंडेतून सौम्यपणे आवाज करत चित्कारतो, जणू काही धन्यवादच म्हणत आहे. तो जंगलात परत जाण्यास सुरुवात करताच एक अधिकारी त्याला हा जा 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 असं म्हणत प्रोत्साहन देतो. व्हिडिओचा शेवट हत्तीचं पिल्लू त्याच्या आईबरोबर चालताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. हा व्हिडिओ शेअर करतात नंदा यांनी लिहिलंय, कांजीरंगा येथे छोटू आईपासून वेगळा झाला होता. नंतर त्या छोटूची त्याच्या आईशी भेट झाली. मानवीवास घालवण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी हत्तीच्या आईचे शेण पिल्लाच्या अंगावर लावले. शेवटी आनंदाने त्याची भेट झाल्याचं आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. या व्हिडिओनं सोशल मीडियावरती हजारो लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. किती सुंदर व्हिडिओ आहे असं नेटकरी कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर एका जसं म्हटलंय, अरे बाबा तू खूप कोंडच आहे. तर एका जसं म्हटलंय, त्या वन अधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद, कारण की त्यांनी हत्ती आई आणि त्या छोट्याशा पिल्लाची भेट घडवून आणली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.